सुप्रभात मित्रांनो. तर आत्ता 6:30 वाजलेले, आम्ही सगळे उठलेलो आहे. बाहेरचे पण उठले, पण मग सगळेजण सकाळ सकाळ थंडीमुळे आवरायला थोडी नाटकच करताय. आणि गरम पाण्याची सोय बाहेर आहे वाटतं बंबई, याच्यामुळं आंघोळीसाठी पण टाइम लागेल. आणि थंडी याच्यामुळे बीचवर जायचंय, पण तिथं पाणी पाहून आल्यानंतर आता काय होतं. आपण सकाळ सकाळ निघालेले, आपण इथं रात्री पोहोचलो होतो, याच्यामुळं आपल्याला इथलं सौंदर्य अजून दिसलं नाही वातावरणातलं. लॅम्बोर्गिनी हे पहा तुम्ही, सगळे लेडीज आता सगळे म्हणजे ज्या मैत्रिणी आमच्या बहिणी मैत्रिणी मॅडम ते सगळे रेडी झालेले आहे. आता आम्ही निघालोय बीच साठी. आमच्या मॅडम सुद्धा मैत्रिणी. पण मग मला असं का वाटतं यांच्याकडे पाहून की यांनी कपडे असे नाही. आम्ही हाफ चड्ड्या टी शर्ट घातले, ह्यांनी मस्त एकदम लग्नासारखं नटून थटून आलेले सगळे प्लस मेकअप. मी माग पाहिलं म्हणजे कोकण म्हटलं नुसते नारळाची झाड आणि अशी मुलं अशी म्हणजे धबधबा हे पा कसे झाड आहे, काहीच नाही त्याच्यात, नारळाचे झाड आहे सगळीकडं. आता बीच वर जाऊ. आता थंडी वाजते, पण एकदा पाण्यात पडल्यावर काही नाही. आता आपल्या समोर समुद्र आहे. वा ए लोकल दोस्त, काही ओळख पाळख मित्र चावू नको भाई आमच्याकडे पण बनी भाऊ एक नंबर भाई. लोकल माणूस एक नंबर. मी फर्स्ट टाइम बीच वर आलेलो आहे आणि बीच वर फर्स्ट टाइम तुला का बरं देवराज भाऊंचे पाय पहिल्यांदा बीच वर. सुमो चालण्याची मला 100 रुपये देतो मी. अजून राईड पुढे आहेत पार. वाव या पहिल्यांदा बीच वर आलेलो, एवढं भारी वाटतंय ना. आता मस्त पैकी बीच वर. आता सकाळ सकाळ एवढं कोणीच नाही, पण तुम्हाला मोबाईल मध्ये कसं दिसतंय हे मला नाही सांगता येणार. आता मला डोळ्यांनी जे दिसतंय ते तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही मला नाही माहिती, पण पुढं एक नंबर. चारी बाजूला समुद्र. मित्र सर सगळ्यांचं आता फोटोशूट चालेल सगळ्यात पहिले, मग थोड्या वेळाने राईड्स खेळतील. मी किती लांब पर्यंत तयार केलं पायाने. आता आज जाणार आहे मस्त. आता पायी चाललेलो आहे. पाण्याचा स्तर पायाला वाढतोय, जाणवतोय. एक नंबर आहे समोर. पूर्ण जोपर्यंत दिसतं नजर पुढून एवढ्या पट्ट्यात सगळं समुद्र पाणी. आता जरा पाणी चालू झालंय पा. दादा आपल्या बरोबर आहे अजून पण. आता म्हणजे ट्रिप होईपर्यंत पूर्ण वेळ दादा आणि मी सोबतच आहे. आता येईलच पाणी, येईल आता येत आहे. हा लाटा आले ना भाई. फर्स्ट टाइम इन समुद्र. एकदम मस्त आहे. अजून आम्हाला राईड पण खेळायचे आहेत. तुम्हाला पण घेता ना भाई या. हा ए भाई बसला व्हिडिओ कॉल कर. मम्मीला व्हिडिओ. मामाच बॉय बर का, मामाच बॉय सगळं चांगलं. मम्मीला सांगतो फोन करू. दीदी आहे मम्मी आहे, मस्त एन्जॉय तो पण करतोय. ब्लॉगर मी आता इथले खूप तुम्हाला सीन दिलेले आहेत आणि मी जरा एन्जॉय करतो, कारण मी कॅमेरा घेऊन डेली बसलो तर माझा एन्जॉय राहून जाईल.
फुल सगळे पोरं आहे अजून म्हणजे काही काही येताच आहे अजून सुद्धा आम्ही केव्हाच येऊन इथं थांबलेलो आहे. आता जरा फोन ठेवतो. हा पण आपला भाऊ आहे बर का. सबस्क्राईब करा. आता मी फोन ठेवतो आणि एन्जॉय करतो सगळ्यात पहिले. आता आम्ही एवढं खेळलोय पूर्ण भिजलेलो आहे पा सगळ्यांना आम्ही माती चिखल लावलेलं आहे आणि माग गाणे चालू आहे थोडेसे. आता आम्ही जाणार आहे राईड खेळायसाठी. ह्याच्यातून एखादी राईड सिलेक्ट करू. इथं सगळेजण आता राईड खेळायला लागलेले आणि आम्हाला 10 जण कमी होते म्हणजे 10 जण आम्ही 4च होतो पण वरतून आपल्याला काही जण अजून भेटलेले जे त्यांना पण कमी होती तर ते आम्हाला भेटले ना आम्ही त्यांना भेटलो. आमची कमी पूर्ण झाली. अरे हा आपला आहे आपला आहे बर का. आपला आहे मित्र. तर आता तुम्हाला दिसेल व्हिडिओ आमची राईड करताना. चलाओ सीधा चलाओ उधर काय को जा रहा है. सीधा चलाओ सांग. बनाना राईड खेळून आले आपण. मस्त आत पलटी मारायला लावली होती. आतमध्ये मस्त पलटी मारली. मस्त समुद्रात लोळलो. असं पूर्ण अंग सोडून दिलं होतं ढिल्ल. आता आपण दुसरी राईड खेळू. पाहू आपण. आता आम्ही चेंज केलेलं आहे. आंघोळ बिंगोळ केलेली मस्त पैकी. भाऊनी पण चेंज केलंय. आता नाश्ता करायसाठी जाणार आहे. घशामध्ये ते खारं पाणी गेलं सगळं. ते असं कुरकुर कुरकुर घशामध्ये थोडं कडवट आणि खारट वाटतंय. आता चेंज केलेलं आहे. नाश्ता करायला आलोय. पोहे नाश्त्यासाठी. आता आपण चाललेलो आहे गणपतीला. नारळ फोडायचं बरं का आपल्याला. हा नारळ फोडायचंय. पप्पांनी फोन करून मला सांगितलं होतं की नारळ फोड गणपतीला गेल्यावर. असाल काही देवाचं देवाला. गणपतीला आलेलो आहे. श्री सुवर्ण गणेश मंदिर. आरती चालू आहे आता. दर्शन करून आलेलो आहे आपण. आतमध्ये सोन्याचा गणपती आहे. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ करायसाठी अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी आत व्हिडिओ फोटो केले नाही. बाकी बाहेरून मी तुम्हाला मंदिर दाखवतोय. आपण कसे प्रोटोकॉल्स मानले पाहिजे. शेवटी ते म्हणता फोटो नाही काढायचे तर नाही काढायचे.
तर आता आम्ही इथून मुरुड जंजिऱ्याला जाणार आहे. आता भाऊ फोटोसाठी केव्हाच उभा आहे दादा, आता त्याचा फोटो घेतो दादाचा, मग आपण बोलू. रिसॉर्टला परत जेवायसाठी. सर मेनू काय? मेनू काय? पिठलं भाकर. कोकणात आलोय त्याच्यामुळं मी कोकम सरबत घेतलाय. कोकणात आलो कोकम सरबत, यांनी पण घेतलेलं आहे कोकम सरबत. आत्याचं पॅकिंगमध्ये मी तुम्हाला खोलून दाखवायसाठी उघडलं, त्याच्या मनाला लागलं म्हणून त्यांनी पण खोलून ठेवलं. आता आम्ही चाललोय जेवायला, पण मी मोबाईल चार्जिंगला लावतोय. तुम्हाला सांगतो मी आल्यावर जेवण काय केलेलं आहे. कसं चार्जिंग महत्वाची तुम्हाला जर सगळं काय दाखवायचं आहे तर. कोण ठेवणार आहे? आता आपण हॉटेलवरनं चेकआउट केलेलं आहे. प्रत्येकाने आपापली बॅग घेतली, सगळे सामान चेक करून त्या बाद इकडं लॉक लावतोय आता रूमला. मी बसमध्ये बस चेंज झालेली, जे म्हणजे 3 नंबरमध्ये आम्ही होतो ना त्यांनी चेंज करायला लावली बस. आता आम्ही 2 नंबर बसमध्ये, पूर्ण खुळखुळ आहे असं म्हणताय. आणि हा भाई आहे, हाय करा आहे. हा, त्यांनी आपल्याला मस्त लिंबू सरबत पाजलंय. पण मुरुड जंजिरा किल्ला कॅन्सल केलेला आहे, कारण 5 वाजता तो बंद होतो आणि आता 5 वाजलेले. पण आता आम्ही समुद्र किनाऱ्यावरनं चाललोय, कॅन्सल झालेला आहे किल्ला. आता म्हटले जाता जाता बस मधनं बघा. आपण आता पुढच्या स्पॉटवर आलोय. कोणतं आहे सर स्पॉट हे? काशीद बीच. काशीद बीच आहे. इथली वाळू तिथल्यापेक्षा सॉफ्ट आहे म्हणजे. पण रात्री आलेलो आहे, काय फायदा तर नाही वाटत आहे. पूर्ण अंधार आहे, पाण्याचा आवाज येतोय, लाटांचा फक्त आवाज येतोय. गँग आली पळत, गँग आली त्यांची पळत. खाई समोर खाई. इथली रेती पायाला जास्त नरम लागते. नरम रेती आणि सफेद रेती इथली. हा, आणि सफेद रेती इथली भारी. इथं आपण उजेडी आलो असतो तरी भारी वाटलं असतं. ए दोस्त आला. ए भाई ओ भाई लोकल आहे भाई लोकल. आता 9 वाजलेले आणि बिर्ला मंदिराला आलेलो आहे आम्ही. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून तुम्हाला आतमध्ये नाही इथंच सांगतोय. मंदिरात आता एंट्रीच बंद झालेली. पा यार किती यार, आम्ही त्या बीचला गेलो तिथं रात्र झालेली होती, काही दिसलं नाही. आता मंदिरासाठी आलो त्याच्यानंतर तर मंदिरच बंद आहे. अख्खी जनता रस्त्यावर आहे. आम्ही तर गाडीमध्ये आलोय, पण काय माहिती तिकडं काय ते डोकं लावत बसले. सगळे पोरं असंच चालू आहे, म्हणजे एकदा उतरले का त्याच्यासाठी नुसते खाली जाणार, वरती येणारच नाही. भरपूर वेळ इकडं काहीतरी गप्पा मारत बसतील, बडबड, ह्याच्यातच वेळ गेला. ह्याच्यामुळेच काही आम्हाला स्पॉट घेता नाही आले. आता सगळेजण जेवायला उतरलेले. मी तर नाही जेवणार कारण आता 12:30 वाजलेले आणि बसमध्ये 350 रुपये प्लेट आहे. अनलिमिटेड आहे, पण मग अनलिमिटेड मी खाण्याचा ह्याच्यात नाही आहे. आत्ता मी जर घेतली ना तरी मी एकदा पण रिफिल कोणती गोष्ट करणार नाही. ह्याच्यामुळं ती वर्थ इट नाही आहे की मी घेणार आणि ती खाणार. आता इकडं हॉटेल आहे, तर सगळे दोन्ही आपल्या 3 बस लागलेल्या आहे. आता ज्यांना जेवूशी वाटतंय ते जेवताय. आम्ही मग तोपर्यंत इकडं बाहेर रिलॅक्स करतो जरा वेळ. 350 रुपये प्लेट नाही आहे तर 150 रुपये प्लेट आहे. तरी पण आम्ही नाही घेणार आहे, कारण म्हणजे भूक आहे, जेवू शकतो पण त्रास नको व्हायला रात्रीच्या ट्रॅव्हलमध्ये. अजून पण सगळेजण जेवण करताय कारण जागा कमी आहे, मग कोणी वेटिंगला थांबलेलं होतं. आता आपण शेवटच्या सीटवर झोपून घेतलेलं आहे मी. ह्याच्यामुळं आता झोपणार, इथून सरळ सिन्नरला जाणार आहे. हा व्लॉग इथंच संपतोय. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. घरचं नाही बनेल काहीच, विकत आणलेलं काही कुठला असू ते बॅगेत भरायचंच नाही ते. डिलीट कर रे. हे नॅचरल बोलणंच मेन घेणार आता ब्लॉग मध्ये. आपण नुसतं सांगतो मी हे करतोय, मी ते करतोय, ते काय काम.
If you try, you just might.